वोट चोरी करून कशे सत्तेत येयल्यात ताचेर काँग्रेसीन मांद्रे मतदारसंघात जागर चलयला। गोंय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि काँग्रेस ब्लॉक फुडारी नारायण रेडकराच्या फुडारपणाखाला वाठारात प्रबोधन जालें। आमच्या भारत देशात जे डेमोक्रेसी आसा ही डेमोक्रेसी टिकची। डेमोक्रेसीन सगळ्यात मोठो अधिकार आमकां दिल्लो आसा तो मताचो अधिकार। प्रत्येकाक एक मत म्हणजे इक्वालिटी आसा आणि हे एक मत आमी आमच्या मनांतल्यान घालून आमचो उमेदवार निवडून दिता। आज अशें चल्लां, पयलीं मशिनान बिगाड आणि आता वोट चोरी मोठ्या प्रमाणात चालू आसा। बोगस वोटिंग चालू आसा। जेन्युइन वोट्स आसा ती कट केली वतात। हजारो लाखोच्या संख्येन मतां कातरली वतात आणि हे भारतभर चालू आसा। हे राहुल गांधीन उघड्यार घातलेले आसा। हे जी जागृती ताणी केली आणि तांच्यांनी जे प्रूफ्स दिले तातूंत भारतभर आंदोलनां चालू आसा। लाखोच्या संख्येन लोक हे सामील जायत आसा। राहुल गांधी हे वेळोवेळी सगळ्या राज्यांनी फिरून हे एक्सपोज करीत आसात आणि त्याचोच भाग म्हणून आम्ही गोंयान ही वोट चोरीची कॅम्पेन सुरू केल्या। सांगपाचें म्हटल्यार टोटल संबंध ऑल ओव्हर इंडिया सगळ्या आमच्या देशान सगळ्या स्टेटींनी हे वोट चोरी सिग्नेचर कॅम्पेनिंग चालू आसा। तुम्ही जाणा आसतले की ऑलरेडी आमचे राहुल गांधी जे आमचे जे लिडर आसात यांच्यानी पूर्ण अभ्यास करून स्टडी करून ह्या विषयाचेर ज्या पद्धतीन आज वोट चोरी कशी जाता आणि कशा पद्धतीन आज वोट चोरी जाता आणि कशा बोगस आज वोटिंग तयार जावन आज कशा तरे इलेक्शन आज सगळे जिखतात आज ह्या सगळे तेंच्यांनी अभ्यास करून आज संसदेन सुद्धा मांडला आणि तेचेर वाईट दिसता की इतले सगळे मांडून सुद्धा फॅक्ट दाखवून सुद्धा त्यांना आज संसदेन एफिडेविट दिवपाक लायतात की तुम्ही एफिडेविट दिया की हे तुम्ही उलयतात ते ट्रू म्हणून काय फॉल्स तुम्ही ट्रू उलयतात म्हणून तुम्ही एक एफिडेविट दिवचे हे सामके रॉंग आसा। म्हणजे इतले सांगून सुद्धा आज ऑपोजिशन लिडराक सुद्धा आज ह्या अशा पद्धतीन आज त्यांच्याकडे आज आर्ग्युमेंट जाता। बीजेपी वोट चोरी करता ते कशा पद्धतीन करता? म्हाका दिसता आमचे लिडर श्री राहुल गांधीन लोकसभेचे जे इलेक्शन जालें तातूंत बँगलोर सेंट्रल सीट हे कशा पद्धतीन काँग्रेस पार्टी हरली हे म्हाका दिसता पुराय देशभर दवरलें। त्या मतदारसंघान 8 विधानसभा क्षेत्र आशिल्ले त्या लोकसभेक। त्या 8तले 7 जाग्याचेर काँग्रेस हे इलेक्शन स्वीप करता आणि एकूच मतदारसंघ महादेवपुरा म्हणटा ती असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीन थंय म्हणजे की 1 लाख मतां मेळटा त्या एकूच मतदारसंघान। सो हे कशें शक्य जावपाक शकता? जेन्ना तांणी डॉक्युमेंट्स दाखयले तातूंत 40,000 फेक वोटर आशिल्ले, 30,000 डुप्लिकेट वोटर्स। सो ह्या प्रमाणे बीजेपीन एक आमी क्लासीक केस दाखयल्ली कशा पद्धतीन बीजेपी बोगस वोटर घालून इलेक्शन हे चोरी करता। आता गोंयचे जर तूं म्हाका विचारीत जाल्यार गोंयान आमी जेन्ना प्रोटेस्ट केल्लो इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचेर थंय आमी वेळ्ळे गांवांत कशे बोगस वोटर अयशी रेजिस्टर केला हे आमी मुखार हाडिल्ले। त्याच प्रमाणे पणजेच्या गांवांत जो फॉरेन नॅशनल आसा नेपाली वो गोंयान रेजिस्टर आहा। आतां म्हाका एक सांगा की फॉरेन नॅशनलाक इंडियेन कसो तो वोटर जावपाक शकता? नेपाल आणि इंडियेची ट्रिटी आसा एज फ्रेंडशीप ट्रिटी 1951 पूण ताका वोटराचो अधिकार मेळना। नेपाली हांगा येवन काम करपाक शकता, जागो घेवपाक शकता, धंदो करपाक शकता पूण तांकां वोटराचो अधिकार दिल्लो ना। त्याच प्रमाणे आमी मडकयच्या मतदारसंघान एक्सपोज केले की एका घरान जवळपास 125 लोक रावताले। ते 125 लोक कोण? वेगळ्या वेगळ्या जातीचे लोक, वेगळ्या वेगळ्या धर्माचे लोक। थंय ST लोक आशिल्ले, थंय SC लोक आशिल्ले, थंय OBC आशिल्ले, थंय पंजाबी आशिल्लो, थंय सिंधी आशिल्लो। हे आमी गोंयकारां मुखार दवरिल्ले। पळयता म्हणजे सांजे बीजेपीचे प्रवक्ते बीजेपीची पंचायत तुटून पडली की ते सनातन संस्थेचे घर आणि हे जे पळय लोक थंय आयल्यात हे सगळे साधना करपाक थंय हे भक्त आयल्या म्हणून। आमकां साधना करपाक हांवें सांगिल्लें कोणाचेरूच आमकां वयल्यान जाय की साधना केल्ली पूण थंय एक महिला खान म्हूण आशिल्ली ती बाबा कसली साधना करपा आयिल्ली हो प्रश्न जेन्ना आमी विचारलो तेन्ना सगळे चूप जाले। सो म्हाका दिसता अशें प्रत्येक मतदारसंघान भारतीय जनता पार्टीन बोगस वोटर घातिल्ले आसा।